पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता अजूनही कायम आहे, कारण की कार्यकारी अध्यक्षपद न मिळाल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज आहेत। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उच्च पद नाही, त्यामुळे प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरे सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी पक्षाची सगळी सूत्र हाती घेतली आहेत। महत्त्वाची पदं नाहीत आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे। उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 22 जणांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा समावेश केला असला तरी पटेल कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष अशा पदमानाचे पत्र अद्याप आयोगाकडे पाठवलं नसल्यानं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कमालीचे नाराज आहेत। तर इंद्रिस नायकवाडी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि आमदारांमध्ये सुद्धा कमालीची अस्वस्थता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दुःखातून सावरत असून त्यांच्यासह खासदार पार्थ पवार यांनी सुद्धा पक्षावर पकड घेण्यास सुरुवात केली आहे। पटेल आणि तटकरे यांच्या हाती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची सूत्र गेली होती, पण प्रफुल्ल पटेल यांच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या एका वादग्रस्त पत्रानं त्यांच्यावरील नव्या नेतृत्वाचा विश्वास उडालेला आहे आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचे ते पत्र रद्द करावं असं पत्र सुनेत्रा पवार यांनी दिलेलं आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी सुधारित 22 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी आयोगाला पाठवली आहे आणि यामध्ये पटेल आणि तटकरेंची पदं गायब होती। त्यांना फक्त राज्यसभा नेते आणि लोकसभा नेते म्हणून दाखवलं, पण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेखच नव्हता। पक्षानं यावर सारवासारव, तांत्रिक चूक अशी सारवासारव केली। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष पदावर कायम आहेत असं नवं पत्र निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचं सुद्धा सांगितलं, पण अद्याप कोणतंही पत्र या संदर्भात आयोगाला अजूनही पाठवलेलं नसल्यानं बरीच नाराजी आहे असं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय।